कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार और चंद्रपुर की सांसद प्रतिभा धानोरकर के बीच चल रहा आंतरिक विवाद अब चरम पर पहुंच गया है। चंद्रपुर महानगर पालिका में गुट नेता के चयन को लेकर दोनों नेताओं के बीच तीखे मतभेद सामने आए हैं, जिसका असर संगठन पर भी पड़ता दिखाई दे रहा है। पार्टी में बढ़ते तनाव को देखते हुए कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कल नागपुर पहुंच रहे हैं। वे दोनों नेताओं के साथ बैठक कर मध्यस्थता के जरिए विवाद सुलझाने का प्रयास करेंगे। इस बैठक में एआईसीसी के प्रभारी एवं विदर्भ मनपा चुनाव प्रभारी कुणाल चौधरी भी मौजूद रहेंगे। इस बीच सांसद प्रतिभा धानोरकर ने आरोप लगाया है कि चंद्रपुर मनपा के कुछ कांग्रेस नगर सेवकों को विजय वडेट्टीवार ने अपने पक्ष में कर लिया, जिससे विवाद और गहरा गया है। चंद्रपूरमध्ये आपण बघितलं असेल की महापालिकेचं इलेक्शन झालं 15 तारखेला आणि 16ला रिझल्ट आल्यानंतर जवळपास बहुमताच्या जवळ काँग्रेस पोचली। तेव्हा 27 मेंबर हे काँग्रेसचे आणि आमच्यासोबत असलेले जनविकास सेनेचे 3 मेंबर असे साधारणतः 30 मेंबर आमचे आले आणि सत्तेच्या अगदी जवळ आम्ही पोचलो। हे सगळं करत असताना निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि 2 गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं। कोणी उचलून नेलं आणि का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून नेलं। मग सोयीसाठी जर न्यायचं होतं तर निवडून आलेले टोटल 30 मेंबर होते, तुम्ही सगळ्याच मेंबराला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं। जेव्हा मेंबर हे पक्षाच्या एबी फॉर्म तुम्ही दिले, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले, तेव्हा अर्धे तुमचे अर्धे आमचे हा विषय अजिबात आला नाही। आणि खरं तर हा मतदारसंघ माझा आहे, मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल, खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे। मला मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे, फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, त्यांचं काम फार मोठं आहे। म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे, मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही, त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही। म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी एबी फॉर्म दिले, निवडून आणले, जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे। नक्कीच ढवळाढवळ होत आहे। 2019 पासून आपण पाहत असेल, माझे मिस्टर गेले, मिस्टरांच्या इलेक्शनच्या वेळेस देखील हाच प्रकार झाला, त्याच्यानंतर मी लोकसभा लढवली, लोकसभेच्या तिकिटाच्या वेळेस देखील हाच प्रकार झाला आणि आता देखील तेच होता। मी कधी कोणाच्या मतदारसंघात इंटरफेअर करत नाही, माझं स्पष्ट मत आहे की पक्षासाठी मी काम करत आहे, पक्ष वाढवासाठी मी काम करत आहे। आपण पाहिलं असेल, साधं उदाहरण आहे की चंद्रपूर महापालिकेचं फक्त 12 नगरसेवक हे 2012मध्ये जेव्हा पहिली महापालिका निवडून आली तेव्हा 12 नगरसेवक होते, आज 30 नगरसेवक त्या ठिकाणी मी निवडून आले। मग असं कोणी याचं आणि वेळेवरती येऊन जर का हे माझे ना ते माझे, शेवटी माझं म्हणणं एवढंच, जेव्हा पक्षाचं काम करत आहोत, निवडून आलेले सगळे नगरसेवक हे आपले आहे, पक्षाचे आहे। महापौर हा झाला पाहिजे, हा मूळ उद्दिष्ट आपल्यासमोर असताना आपण आपल्याच लोकात असे भांडणं लावून देणं आणि आपले लोक असे उचलून घेऊन जाणं ह्याचं काहीही नसते। माझं म्हणणं स्पष्ट आहे, 12 तारखेला आरक्षणाची सोडत आहे, जोपर्यंत आरक्षण निघत नाही तोपर्यंत महापौर कोण होणार, गटनेता कोण होणार, उपमहापौर कोण होणार हे आपण कोणीही सांगू शकत नाही। त्याच्यामुळे निवडून आलेले सगळे लोक आपलेच आहेत, ते या गटाचे आहे ते त्या गटाचे आहे, गटाचा विषय अजिबात नाही। पंजाचा एबी फॉर्म घेऊन निवडून आलेले जे लोक आहेत ते सगळे पक्षाचे आणि आमचे। सुरुवात त्यांनी केली, सुरुवातीला सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर सगळे नगरसेवक माझ्या ऑफिसला आले, त्यांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। स्वागत केल्यानंतर सगळ्यांनी स्वतःहून जवळपास 23 लोकांनी सर्टिफिकेट माझ्याकडून आणून दिल्यानंतर लोकांना रॅलीतून उचलून नेण्याचा प्रकार हा त्यांच्याकडून सुरू झाला आणि त्याच्यामुळे राहिलेले जे नगरसेवक आहेत ते कुठेतरी सेफ राहिले पाहिजे म्हणून मी माझ्या देखील नगरसेवकांना मग सोयीनुसार ठेवले। पण त्यांच्याकडे असलेले आणि माझ्याकडे असलेले सगळे नगरसेवक हे पक्षाचे आहे आणि आमच्याच आहे। सगळ्यांनाच मी सांगितलं, सगळ्यांशीच मी बोलली की माझा मतदारसंघ इथला जो काही निर्णय असेल तो निर्णय मी घेईल,
मी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही, त्यांनी देखील माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये. काल गटस्थापन करण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो, पण काल गॅजेट निघालं नाही, त्याच्यामुळे गटस्थापन होऊ शकलं नाही. पण 22 तारखेला आयुक्त मॅडमनी आम्हाला वेळ दिला आहे 11 वाजताचा. 22 तारखेला रीतसर सगळी प्रोसेस करून काँग्रेसचा गट फॉर्म आम्ही 22 तारखेला करणार आहोत. काल मला निरोप आला की प्रदेशाध्यक्षाचा देखील फोन मला होता. ते बोलले की ताई कुठलाही निर्णय घेऊ नका. खरं तर आज आम्ही जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी मिळून आज नागपूरला आम्ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी ठेवली होती, पण त्यांनी सांगितलं की किमान आजच्या दिवस तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, वरिष्ठ नेते उद्या येणार आहे, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आम्ही घेऊ. माझ्याकडे आता माझे 13 नगरसेवक, जनविकास सेनेचे 3 नगरसेवक. नाही निरोप आला का आणि त्यांचा फोन आला का मी कशाला बोलू? चंद्रपूरचे खासदार मी आहे. जे नगरसेवक ते घेऊन गेले त्यांनी त्या नगरसेवकांना माझ्याकडे आणून द्यावं. रीतसर जो काँग्रेसचा गट फॉर्म होता त्या गटात त्यांनी सामील व्हावं. सगळ्यांचं स्वागत आहे. पक्षवाढीसाठी म्हणून आम्ही ही महापालिका लढवली. 12 नगरसेवकावरून 30 नगरसेवक निवडून आणले आणि ज्यांना पक्ष वाढवायचा असेल ते काँग्रेसच्या सोबत राहील, ज्यांना पक्ष विकून खायचा असेल ते काँग्रेसच्या विरोधात जाईल. पण माझी स्पष्ट भूमिका आहे, बहुमताच्या जेव्हा जवळ आपण पोचलो, महापौर हा 100% काँग्रेसचा होईल. यात जे काही घटक पक्ष आमच्यासोबत निवडणुका लढवले जरी नसेल, पण महायुती महाविकास आघाडी म्हणून लोकसभा असतील, विधानसभा आमच्यासोबत राहिले, त्या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन आम्ही 100% महापौर काँग्रेसचा बसवू आणि काँग्रेसमध्ये लढाई ही गटातटाची नसून महापौर हा काँग्रेसचा होईल. निवडून आलेले सगळे लोक हे काँग्रेसचे असल्यामुळे हा त्याच्या गटाचा आणि तो त्याच्या गटाचा विषय अजिबात नाही. निवडून आलेले सगळे नगरसेवक हे माझं देखील बोलणं झालं. जे जे घटक पक्ष होते, मग वंचित असतील, उभाटा असतील, सगळ्यांशी मी बोलली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या ते पक्ष 100% आमच्यासोबत येईल आणि सत्ता स्थापनेत देखील ते भागीदार म्हणून आमच्यासोबत राहील आणि जो काही त्यांचा वाटा अपेक्षित आहे तो वाटा आम्ही 100% त्यांना देऊ.